जो पहिल्या गोलंदाजी करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येणार आहे। मॅचला इथे सुरुवात होती है 3-3। चला मॅच सुरू करा। अंपायर प्रदीप आता वेळ देऊ नका, लगेच मॅच सुरू करा। ध्रुवी स्पोर्ट्स घोडगाव आणि बिरवाडी आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधा। ध्रुवी स्पोर्ट्स घोडगाव आणि बिरवाडी। मॅच कडे जाऊया। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। रायनल इतूर पहिला बॉल। इथे विश्वनाथनं फक्त दिशा देणं योग्य समजलं। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला। षटकातील पहिला बॉल जर आपण पाहिला तर पॅड लाईन वर पिचिंग होती। मंगेश द स्ट्रायकर एंड कडे येतोय मंगेश यादव। अगदी चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळतोय। प्रेक्षकांची अगदी जी अपेक्षा होती चांगले संघ इथपर्यंत यावेत आणि ISPL सुरू असताना एक गावे संघ या फॉर्मॅट मधले तगडे संघ इथपर्यंत पोहोचलेत। यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं। जोपर्यंत इथे बॉलला उचललं एक सिंगल जी धाफलकावर जोडली जाईल, एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धाफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रायनल इतूर एक दर्जेदार खेळाडू, सातत्यानं व्हेरिएशन्स करणं ही त्याच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य राहिली आहेत। यावेळेस मात्र विश्वनाथ जाधवनं स्वीप केलं, बॉलला उडवलं उंच हवेतनं आणि भिरकावलंय सीमारेषेच्या दिशेनं। बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4। चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला। चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। रायनल इतूर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि विश्वनाथ जाधव जो स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। बॅटची कडा, विकेट कीपर मॅकमिलनचा एक चांगला कॅच, माघारी परतावा लागेल बॅटरला। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका टीम धानिवला। फलंदाज विश्वनाथ जाधव बॅक टू द डगआउट। सन्माननीय विरसेन पाटील इथे उपस्थित होत आहेत। विरसेन पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। साई मित्र परिवार या नावानं सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघ आपण त्यांच्या वतीनं पाहतोय ते विरसेनजी पाटील इथे उपस्थित झालेत। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दियान चिलेवन साई मित्र परिवार गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रायनल इतूर आहे। नवीन फलंदाज एक एक्सपिरियन्स खेळाडू जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला। एक जुना दांता खेळाडू आहे। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय। चांगला चेंडू खाली राहिला, फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपर च्या हातामध्ये गेला। एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदर या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडू नंतर
धावफलकावर जर आपण पाहिलं तर 6 धावा ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगाने सीमारेषेच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करेल इथे 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतं आणि धावून पोहोचतं इथे 8 या आकड्यावर. जेही प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला वॉच करतायत आपल्या सर्वांचं शिवकृपा डीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक संयोजक आहेत डीकेपी स्पोर्ट्स, शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द ज्यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहताय. अगदी दर्जेदार आयोजन आणि आज जर आपण पाहिलं तर खुल्या एक गाव एक संघ फॉर्मॅट मधले अगदी तगडे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आणखी दर्जेदार खेळाडूंचे संच उद्याही आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये मोठमोठ्या एक गावाचे संघ पहिल्यांदा आरसीसी पेठ हा संघ वाडा तालुक्यामध्ये उद्या येणार आहे. आरसीसी पेठ उद्या पाहायला मिळेल. त्यानंतर गोरेगाव संघ उद्या या इन ऍक्शन स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सातपाटी संघ उद्या इन ऍक्शन असेल. केळवे रोड, वडराई यासारखे तारापूर आणि वानगाव हे संघ उद्या मैदानाच्या आतमध्ये असतील. आणि एम एस स्पोर्ट्स हा संघ हॅलो 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 आणि या सर्वांमध्ये टक्कर देण्याकरता अन्वी 11 मुसारने मी तारीफ करतो या खेळाडूंची केव्हाही, कारण कुठेही कितीही चांगली स्पर्धा असू दे हिमतीने खेळतात ते. आणि T6 साईराज कुडूस असा एक संघ उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ, त्यानंतर 8 धावा. प्रतीक गरे आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने हाताळलाय. प्रतीक गऱ्या कुडूसचं नाव आपण घेतलं. T6 साईराज कुडूस आणि कुडूस संघानं मोफास ट्रॉफी जी जिंकली त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल या खेळाडूचा होता प्रतीक गऱ्याचा. ऍज अ आयकॉन तो कुडूसकडनं खेळला. यावेळेस मात्र फिरवलेला बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. थोडासा नाराज आहे तिथे, आवाज आले त्यानंतर झेल तिथे ड्रॉप झालाय. त्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गॉडसन की का जे आपल्याला पाहायला मिळेल, गॉडसन कर्तन तिथे होते आणि त्यांनी हा झेल ड्रॉप केलाय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि पुन्हा एकदा एक चांगला झेल, सहज सोपा झेल ड्रॉप झालाय. थोडेसे नाराज जरूर असतील इथे संघ सहकारी, ज्या पद्धतीची कामगिरी होतीये सध्या. सहज सोपे झेल होते. 2 झेल तुम्ही सातत्यानं जीवनदाना दिली तर जय विश्वकर्मा एक असा खेळाडू आहे जो तुमच्या विरोधात केव्हाही महागडा ठरू शकतो. तुम्हाला पराभवाची चव चाखायला निश्चित लावू शकतो. तेवढी कुवत या खेळाडूची आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधल्या एक गाव एक संघ फॉर्मॅटच्या खेळाडूंना ते नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्या जय विश्वकर्माला इथे जीवनदान दिलं गेलंय. त्यानंतर धावसंख्या 11, 1 विकेटच्या पतनानंतर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. जय विश्वकर्माच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक, चौकार 4. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेत. पहिला डॉट, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा डबल. 2 डॉट आहेत का? 5 बॉल झालेत. ओके, एकंदर 5 चेंडू झालेत. पुढचा बॉल इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. संघ सहकारी झेलच्या माध्यमातून साथ देत नसले तर मग इथे
मला माझ्या गुणवत्तेवर विकेट मिळवावी लागेल हे प्रतीकनं मैदानाच्या आतनं सांगितलं आणि एक चांगला बॉल तिथे हाताळला जय विश्वकर्मा त्याच्या पारीचा अंत केला विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. नवीन गोलंदाज ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता मॅकमिलन गोविंद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. मंगेश यादव त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. इथे मात्र पुढे टाकलेला बॉल एक सिंगल मिळेल त्यावर. क्षेत्ररक्षक आहे मिडॉप मध्ये जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं एक सिंगलच्या मदतीनं धाफलक जाऊन पोचतोय इथे 16 या आकड्यावर. शांत ठेवलं इथे आरपी लायन्स धानिवला. टीम साई मित्र परिवार उत्तम अगदी चांगला परफॉर्म या मॅच मध्ये करताना पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका मॅच कंटिन्यू सुरू ठेवा कारण उशीर झालाय ऑलरेडी. चला या कॅप्टन टॉस करण्याकरता टीम घोडगाव आणि बिरवाडी यावेळेस दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक फॉलो स्वीप बाय विजय जाधव. त्यानं बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार षटकार. विश्वनाथ जाधवचा छोटा बंधू आहे मात्र इथे दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय षटकार. कडक स्ट्रोक होता लाजवाब अगदी क्वालिटी स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. स्टोकच्या बाहेर तिथे येत असताना हा दर्जेदार स्ट्रोक तिथे मॅकमिलनच्या विरोधामध्ये खेळला. अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा पार. इथे येतोय षटकार 6. ज्या प्रेक्षकांना झेल पकडला या आपल्याला सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मिलिंदजी बागुल MB यांचं इथे आगमन झालंय. तसंच प्रशांत धूम इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. बिरवाडी संघाचा कर्णधार इथपर्यंत आलाय. धावा संख्या जर आपण पाहिली तर 28 धावा राफलकावर आहेत. 3 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. माफ करा 3 बॉल मध्ये 2 गगनचुंबी स्ट्रोक इथे मॅकमिलनच्या विरोधामध्ये खेचले गेलेत आणि ज्यामुळे धावा संख्या जर आपण पाहिली तर ती आता सुस्थितीमध्ये 28 धावा राफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे विजय जाधव. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. विश्वनाथ जाधवची जी कामगिरी या मॅच मध्ये खराब राहिली ती भरून काढण्याचा प्रयत्न त्याचा छोटा बंधू करतोय. त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलाय. डबल करता कॉलिंग आहे तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडलाय आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे विकेट आली. मंगेश यादवला माघारी परतावं लागेल. 1 रन इथे मिळाली. 1च्या मदतीनं धाफलक जाऊन पोहोचलंय ते 29-29 या आकड्यावर. इथे साई एकता बिरवाडीचे कॅप्टन उपस्थित आहेत. ध्रुवी स्पोर्ट्स घोडगाव आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. ध्रुवी स्पोर्ट्स घोडगाव चे कॅप्टन या ओव्हर मधले आतापर्यंत 4 बॉल झालेत. 3-3 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धाफलकावर 29 ही धावसंख्या आहे. नंदन विश्वकर्मा मैदानामध्ये आलाय. फुलटॉस दिला. यावेळेस 9चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 रन तिथे कंप्लीट झाली. खराब गोलंदाजीचा पृथक्करण मॅकमिलन कडनं पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हर मध्ये रन्स बनत नव्हते आणि आता मात्र
9+3 टोटल 4 रन्स आल्यात या बॉलवर. करेलूचे अभि यांच्या माध्यमातून बिरवाडी संघ मैदानामध्ये आहे. अभि 11 साई एकता बिरवाडी या नावानं आज ते मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. इथे रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ बीमर, कमरेपेक्षा वर आहे हा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मॅकमॅलन गोविंद थोडासा महागडा जरूर ठरला या ओव्हरमध्ये. जास्तीच्या रन त्याच्या विरोधामध्ये आल्यात. 4 बॉल त्यानं हाताळलेत, ज्यामध्ये जवळपास हॅलो पुढचा बॉल. यावेळेस नंदन विश्वकर्मा बॉल उडवतोय आणि फेकून देतोय सरळ मिड विकेट मधनं सीमा रेषा पार. महागड षटक. आक्रमण आणि ते आक्रमण गरजेचं असताना मैदानात केलं गेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 39. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 24 धावा आल्यात. राहुल भोईर इथे येत आहेत. राहुल, आपलं मनपूर्वक स्वागत. साईनाथ पष्टे आणि बिरवाडीचे पॅकर अभि तेही इथे येत आहेत. आपलं ही मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सागर आलेत, दोन्ही कॅप्टन आलेत. आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक करण्याकरता या चेंडू नंतर आपण जाणार आहोत. आणि आणखी एक तगडा प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आला इथे दर्जेदार षटकार. 6. सन्माननीय मिलिंदजी बागुल, MB, राहुल भोईर आणि अभि यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. नाणेफेक केली जाईल. एका बाजूने बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर घोडगाव. एक चांगली मॅच, तगडी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल, कारण घोडगाव संघाचे ही हौसले बुलंद आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर बिलोशीच्या नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम जो त्यांनी जिंकलाय. आणि एका बाजूने साई एकता बिरवाडी, त्यांचा खेळ या तालुक्याला सातत्यानं ज्ञात आहे. अशा या 2 टीम मधला हा संघर्ष, ज्याचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत असतील मान्यवरांसोबत सदानंदजी अडकमोळ सर. हॅलो. 2 संघांमध्ये नाणेफेक करतायत मिलिंदजी बागुल, त्याचबरोबर राहुल भोईर आणि अभि पाटील. एका बाजूला MB तर एका बाजूला SP. MB, घोडगाव संघाने नाणेफेक जिंकलेले, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. समोरचा संघ तगडा आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला किती धावांपत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40 धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नाईट क्रिकेट मधलं अंतिम विजेतेपद मिळवल्यानंतर आपला आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा जिंकायची अशा इराद्याने तुमचा संघ नक्कीच मैदानात आला असेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. काय असेल समोरचा संघ आत्ताच 1 लाखाची स्पर्धा जिंकलेली आहे. या संघासमोर आपल्याला प्रथम फलंदाजी करण्याची संधी भेटे. किती धावांचं टार्गेट उभं कराल? समोरचा संघ हा खूप चांगला आहे. त्यांच्या मी मॅच बघितल्या आहे पहिले, तर त्यांच्या संघाचा विचार करून आम्ही 50 पर्यंत रन करण्याचा प्रयत्न करू. कडे कसा असला कुठला हुकमाचा एक काय मास्टर ब्लास्टर का समोरच्या गोलंदाजीला तो सहजपणे तोंड देईल? कितीच गरज आहे आमच्यामध्ये. बाकी प्लेयर पण आमच्या चांगलेच आहेत. नामांकित संघ दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. तर मिलिंद बागुल यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेबद्दल जाणून घ्यायचंय. शिवकृपा चषकबद्दल बोलायची काही गरजच नाही साहेब. काय हॅलो सर, शिवकृपा वाडा तालुक्यातलं हे नंबर 1 असतं. प्रत्येक वर्षी हे ते नवीन नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा असते. प्रत्येक वर्षी ते वाडा तालुक्यात आपली स्पर्धा कशी 1 नंबरला याचा प्रयत्न करत असतात. या त्यांचा तोच प्रयत्न आहे. पुढेही ते असेच प्रयत्न करत राहतील, हे माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम टॉस ब्लॉक, उर्वी स्पोर्ट्स.
won the toss and decided to field first. पावणे 9ला रिपोर्टिंग आहे. टीम FDC कुडूस आणि गांधरे आपली मॅच शार्प 9ला सुरू होईल. सलामीची जोडी मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विश्वनाथ जाधव पहिला बॉल घेऊन बॅटची कडा आणि जिथे विश्वनाथ जाधव ज्या पद्धतीनं बाद झाला होता अगदी त्याच पद्धतीनं मॅकमिलन गोविंद बॅटची कडा, विकेट कीपर जय विश्वकर्माचा चांगला कॅच आणि त्याला माघारी परतावं लागे खेळाडू बाद. या दोन टीम मध्ये खूप वेळा संघर्ष होतो आणि या दोन टीम मध्ये मॅचेस होतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक वेळी वेगळं चित्र असतं. कधी उत्तम जिंकते, कधी धानिव जिंकते, कधी धानिव जिंकते, कधी उत्तम जिंकते, असं संमिश्र खेळ राहिलाय. त्यामुळे ही मॅच अगदी तगडी होईल. शेवटचं षटक मॅकमिलनला ज्या पद्धतीनं हाताळलं खूप महागडा ठरला. त्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा आल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन नंबर 3 वर डेन्झिल बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. विश्वनाथ जाधव जी कामगिरी त्याला साध्य करायची होती पहिल्या ओव्हरमध्ये करत असताना कालच रात्री जी धोंडावडोलीची स्पर्धा जी फायनल पार पडली आणि त्या फायनल मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून विश्वनाथ जाधव याची वर्णी लागली. काल रात्री मॅन ऑफ द सिरीज राहिला त्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल कट झाला, बाहेरच्या बाजूने काढला, फ्लाइट बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. गोलंदाजी हे त्याचं प्रमुख क्षेत्र आहे आणि फलंदाजी तर चांगली करणं जाणतो, मात्र गोलंदाजीमध्ये प्रावीण्य खूप वेळा मिळवलं या खेळाडून. तो विश्वनाथ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. फलंदाजाला काही कळावत तोच बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्र जो प्रेक्षक असेल, जो जेल पकडेल त्याला सावली क्रिएशनची जर्सी आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये धानिव संघाची ही ऑफिशियल किट पार्टनर जर कोण असेल तर ते सावली क्रिएशन आहे. चांगला बॉल इथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. विश्वनाथ जाधव सलगचा चौथा डॉट बॉल इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य लक्ष आहे, शांत राहून चालणार नाही. डेन्झिल तो इथे आपल्या टीमला डेंजर झोन कडे नेतोय. अवेज मात्र ऑन साईडला फटका जर आपण पाहिला तर सिंगल मध्ये आलाय. पहिल्याच बॉलवर हे करणं गरजेचं होतं कारण अभिषेक पाटील सारखा एक महत्वाचा बॅटर तुमच्या साथीनं होता, त्याला कुठेतरी या ओव्हरमध्ये संधी देणं गरजेचं होतं. तिथे जर आपण पाहिलं तर 1च्या मदतीनं धावसंख्या 0 1 या आकड्यावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र पायावरचा बॉल खूप योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि इथे चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार, हॅलो, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. हॅलो, चौकार मिळेल यावेळेस आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर
आता विजयाकरता जर आपण पाहिले तर येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 41 या धावसंख्येची गरज आहे. शेवटची ओव्हर मॅकमिलनची खूप महागडी ठरली आणि त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. नवीन गोलंदाज अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. एक गाव एक संघ असेल किंवा खुला गट असेल, या दोन्हीमध्ये अक्षय राजभरला आपण गोलंदाजी करताना पाहता. तो अक्षय राजभर यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना यावेळेस डेन्झिलनं बॉलला अगदी उंच हवेतनं फेकून दिला सीमारेषा पार. षटकार. मनोजीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर अक्षय राजभर. यावेळेस मात्र अगदी चांगला बॉल पुढे टाकलेला, ज्याला एक्स्ट्रा कव्हर कडे उडवलाय कलवा. जोपर्यंत बॉलला उचलेल एक सिंगल मध्ये इथे चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर अक्षय राजभर आणि त्याच्या विरोधामध्ये अभिषेक पाटील अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रंगतदार खेळ पाहायला मिळेल. अभिषेक पाटील तोही एक विध्वंसक फलंदाज आहे. यावेळेस मात्र अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा पुढे खेळला, बॅकलिपला खाली करायला भाग पडला. सॉफ्ट हँडलचा यूज आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे वेगवान दौड, तेज दौड, अगदी बॉल हातामध्ये आहे तोच ही दुसरी रन कंप्लीट केली आहे. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 चेंडू नंतर 14 धावा या राफलकावर आहेत. एक मोठं लक्ष इथे पार करायचंय. 46 धावांचं अजूनही 32 बनवायचे आहेत 9 बॉल मध्ये. येणाऱ्या 3 बॉल पैकी 2 बॉलवर षटकार आले तर मॅच ती रंगतदार स्थितीकडे निश्चित जाऊ शकते. पुढचा बॉल यावेळेस खोलो डब्याचा. बॅक टू द बॉलर. एक डॉट बॉल. बघा ही स्पर्धा जी आहे अगदी दर्जेदार स्पर्धा आहे. यावेळेसचा बॉल तिथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, आणि या स्पर्धेला वेगवेगळ्या क्षेत्रात लोक ऑनलाईनच्या माध्यमातून पाहतात. असंच एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व खानिवडे विभागातील शिवसेना शाखा प्रमुख खरटतारा मराठी दणका या नावानं प्रसिद्ध असलेले मिलिंदजी किणी या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद मिलिंदजी किणी. वाईटचा इशारा आलाय. रिव्ह्यू तिथे घेतला गेलाय. इट्स अ फिअर बॉल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मधलं कनेक्शन तेवढंच प्रॉपर नव्हतं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल. 6 चेंडू आणि 32. खूप मोठं आणि बलाढ्य लक्ष ठेवलं गेलं. अडचणीमध्ये आली आता टीम उत्तन असं म्हणायला हरकत नाहीये. दियांश 11, साई मित्र परिवार उत्तन आणि आरपी लायन्स विपुल 11 धानीव अशी मॅच सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणखी एक शुभेच्छांकरता काही मेसेज किंवा फोन येत आहेत. कोपरी मधनं श्याम जे ऑनलाईन या स्पर्धेला पाहतात, एक समालोचन सुद्धा आहेत.
त्यांच्याकडनंही शुभेच्छा येत आहेत. म्हणजे बघा शिवकृपा ट्रॉफीचा जो क्रेज काय आहे वेगवेगळ्या विभागात पालघर जिल्ह्यात किंवा शहरी भागात सध्या ही स्पर्धा वॉच केली जाते. या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत. ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर नंदनचा हा बॉल वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर नंदन विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. 30 बनवायचे. 5 षटकार डेन्झिल त्याच्या बॅटमधनं काय इथे येताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र बॉल उडवलाय तिथे विश्वनाथला बीट करत असताना बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. यावेळेस मात्र अभिषेक पाटीलनं बॉलला उडवलंय. एक कॅच नाही 6च आहे कारण आधीच मंगेश मैदानाच्या बाहेर आला होता त्यामुळे षटकार आहे. मंगेश आधीच बाहेर आला होता. 6 आहे. बॉल पकडण्याच्या आधी बाहेर नाही येऊ शकत. आधी बॉलला हात लावून बाहेर या मग आधी या कॅच पकडला जातो. आधी बाहेर आला तर 6 दिला जातो. आधी बाहेर आला तर 6 आधी बॉलला टच करून बाहेर जा आणि मग तुम्ही हा 6 आहे कारण मंगेश आधीच बाहेर गेला होता. षटकार आहे हा. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 26. 3 बॉल 20 ची गरज आहे. हॅलो 3 चेंडूचा खेळ आणि 20 धावा इथनं बनवायच्या आहेत. चांगला बॉल येणारे 2 चेंडू आणि आता 20 ची गरज. फक्त औपचारिकता बाकी राहते या मॅचची. खेळ इथे कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर धावफलकावर 26 धावा. पूर्वी चालायचं. पूर्वी खेळाडू पहिला बाहेर जायचे आणि बॉलला ढकलून आतमध्ये यायचे. त्यानंतर रूल चेंज झाले. इथे बॉल हवेमध्ये आहे आणि एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. मॅचची औपचारिकता आहे ती इथे कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर ऑफिशियल विजेता तो घोषित केला जाईल. दमदार बॅटिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली विजय जाधव कडनं आणि नंदन विश्वकर्मा त्यानंही शेवटी जे 2 तगडे प्रहार खेचले 2 षटकार खेचले त्यामुळे ही मॅच तिथे निश्चित अटकेमध्ये आली. मॅन ऑफ द मॅच नंदन विश्वकर्मा या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक